माझा कावळा वर्ग झाला. बघ, म्हणाले होते ना, माझ्याशिवाय तुझं अडतं. एन्जॉय युअर कावळा मोमेंट. झोपले. अहो पण मग 12 लिटर मला दिसलं नाही म्हणून मागवलं. आप्पा, अहो एवढं दूध का मागवलं तुम्ही? मग काय कोराच्या पिऊ. अच्छा ठीक आहे ठीक आहे, जे झालं ते झालं. आप्पा पुन्हा असं करू नका. असं करू नका म्हणजे अलीकडे आता तुमच्या नीट लक्षातही राहत नाही. कोण म्हणाले लक्षात राहत नाही? सगळं लक्षात राहतं. सोट्याने आणि नाही की त्याला बाहेर वा म्हटलं ना. काय चाललंय? सगळं इकडे गोळा झालाय. बघ, अरे आधी आज आप्पानी 12 लिटर दूध मागवलंय. आज दुधाचा चहा मिळणार आपल्याला. 12 लिटर. बघू आप्पा, अरे ज्या घरामध्ये लग्नाच्या वयाचा मुलगा आहे त्या घरामध्ये लग्नाचा नाही तर दुसरा कुठला विषय चालणार? कमाल, ह्याला कळत कसं नाही? लगन तो बाबा बहु इम्पॉर्टंट आहे. ओके, म्हणजे लगन तर किती इम्पॉर्टंट आहे ना जिंदगीला. मतलबच नाही तर ओकेच. हे शर्मी, बरोबर. हो ना, नाहीतर काय. लग्न झालंय म्हणून या पॅमला इतकी मजा तरी करता येते. नाही तर अजूनही बसली असती विरारच्या चाळीत. तू तर रेवाज द्यायच्या. हा सुजैन, तुझं लग्न ते गव्हर्नमेंट ऑफिसर सोबत झालं ना, नाहीतर ती पण त्यांचे धक्के खात ऑफिसला जात असले असते. कमाल यार गाईज. कोल्ड प्रेस आहे का? हो आहे, कोल्ड प्रेस्ड आहे. तू पण ते लवकरच जुंबा क्लासेस लावून घे. कारण आता तुझ्या सईचं पण लग्न लवकरच होणार आहे ना. कसलं काय, अजून कसलाच पत्ता नाहीये. पत्ता नाही म्हणजे हे तू तर बोलली होती ना की मुलगा फायनल झालाय म्हणून. हे मोडलं? हे बघ, नाही मोडलं नाही. आहे म्हणजे सईचा ठरलेला नवरा आहे, पण मग तू त्याला आम्हाला आजच भेटव. आज कसा? नाही तर आपण एक काम करू, सईला सांग डायरेक्ट भेटव आम्हाला. नाही असं नका करू प्लीज, असं नका करू. का? अरे मस्त साडी नाहीतर पंजाबी ड्रेस मध्ये छान फोटो काढून घे. असं बघायला गेलो तर इंडियन मुलगी तर साडी मध्ये एकदम सरस देखायो. पण सई तर जरा साडी तर नाही पेरणार नाही ती, तर पंजाबी ड्रेस बेस्ट. आपण ना तिचं फोटो सेशन करू आणि मग तू ते फोटो ना मुलाला दाखव. म्हणजे समज लग्न ठरलं म्हणजे ठरलंच. खरंच आज आपल्या सईचा फोटोशूट करायचं म्हणजे करायचंच. अच्छा, सईचं लग्न ठरत नव्हतं त्यात हे चुकत होतं का? नथिंग डुईंग. तुझं आज फोटो सेशन आहे. ओके बरं, मी ना पटकन जरा बाहेर जाऊन येते. आपण आल्यावर बघू. ओके? बघू काय बघू, पण मी जाऊन येते ना. अगं पण चाललीयस कुठे तू? जॉगिंगला जातीये. डाडू मी कार घेऊन जातीये. चलो बाय बाय. अगं हे शर्मी, ही सई या वेळीला जॉगिंगला कशी काय गेली? हे आणि तेही गाडी घेऊन. नक्की काय गडबड हाय हो. लक्ष दे बापा. जा ना, अरे जा ना बाबा. अरे काय मूर्खपणा आहे. आदित्य, मी म्हणलं होतं ना माझ्याशिवाय तुझं अडतं. बस पटकन. तू इथं कशी आलीस? उडत. तू आता प्रश्न विचारत बसणार आहेस की गाडीत बसणार आहेस? उशीर होतोय ना. नाही तसाच. आता काय मी खिदळू का? चावीचं खेळणं नाहीये. असा कसा रे तू?
इथे मम्मा घरात असताना ना बाहेर पडणं थोडं डिफिकल्ट झालंय, तरीही मी आले तुझ्यासाठी. थँक्यू. आपण माझ्यासाठी इथपर्यंत आलात, मला वाचवलं. आपण नसता तर आज माझी नोकरी गेली असती. किती सरकॅस्टिक बोलतोयस रे तू. थँक्यू म्हणतोय, आभार मानतोय. अजून काय करू? काही नको. तुझ्याशी बोलणं म्हणजे ना. नको बोलूस मग. ए तू हे बघ, आपण न बोलता जर ऑफिस पर्यंत जाणार असलो ना तरच मी गाडीत बसतो, नाहीतर इथं थांबव, मी उतरतो, जातो आपापला. जे वाटतं तेव्हा ते मी करते. तू माझ्याकडे मदत मागितलीस का? तू मला इथे बोलवून घेतलंस का? नाही ना. मग विसर आता ते सगळं. आणि मैत्रीमध्ये आपण एकमेकांसाठी एवढं तर करूच शकतो, त्यात काहीच चूक नाहीये. सई, तुला नाहीच ग चुकीचं वाटणार, कारण तू फेवर करतीयस, मी फेवर घेतोय. मला कसं वाटतंय तुला नाही समजणार. आणि मुळात या सगळ्याचा एक तोडगाच काढला पाहिजे आता. ओके ओके ओके, चिल, रिलॅक्स. आपण एक काम करूया, आपण संध्याकाळी टपरीवर भेटूया. आय होप तेव्हापर्यंत तू शांत झाला असशील. शुअर. बाय. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की याच्या पुढे उशीर होणार नाही, आणि कुणाचीही मदत न घेता. असं चालत नाही रे, मदत घ्यावीच लागते कोणाची ना कोणाची तरी आयुष्यात. उद्या तुला माझी सुद्धा मदत घ्यावी लागेल इथली नोकरी टिकवण्यासाठी. छे, कोणावर डिपेंडंट राहायलाच नको. नकोच ते. आप्पा ह्या वयात राहत नाहीत, मग मी का? ठरलं, ह्या पुढे सईची मदत घ्यायची नाही. स्वतःची सोय स्वतः करायची. काय आयशॅडो लावत्या? लाव लाव. एक कोणती लावू सांग जरा मला पटकन. दाखव बरं. हाय बघ. आ वाळवलं काय? हे लाव. हा, छान छान. से डोळे बंद कर ना. डोळे मीट असं. बरोबर वाटतंय का ग? हा हा, थोडं अजून अजून. काय? हा, म्हणजे तुला रोज मला सोडायला यायची गरज नाही, आणि मी सुद्धा कोणावर अवलंबून राहणार नाही. एवढा त्रास होतोय तुला मी सोडायला येण्याचा? नाही, त्रास तुला होतोय ना जास्ती अपॅरेंटली. हे बघ, आता माझ्यासाठी तुला असे पंजाबी ड्रेस घालून फोटो काढायची काहीच गरज नाहीये. माझा मी स्वतंत्र, तुझी तू स्वतंत्र. ओके, म्हणजे सायकल आली की माझी गरज संपली. हो, एका अर्थाने. मग एक काम कर, तू आणि तुझी सायकल वाटेल ते करा. नीट लागतीये. नाही सही, हे बघ असं कर, असं. ए माझा फोटो काढ ना. अरे काय तू मध्ये मध्ये माझं ए, तिला सांग करायला. बस झालं. बेटू, किती छान दिसतेस तू. एक मिनिट. ए झिरो, काढ ना फोटो. शशी, हिचे काढा फोटो. बास बास, मला कंटाळा आला. काय बास, चाललंय? नाही, मला नाही काढायचं. अरे कंटाळा काय कंटाळा, अजून तर किती पोच बाकी आहे. थांब, मी तुला दाखवते. हे बघ, असं कर, असं कर. कर बरं, कर. चिडली आहेस का? अगं फोटो काढणं किती गरजेचं असतं, हो की नाही ग? तुझा फोटो बघून कोणता पण छोकराला असं वाटायला पाहिजे की लग्न करणं किती गरजेचं असते. हे अगं म्हणून तर फोटो काढायचे असतात ना. बास झालं तुमचं. मी काय वस्तू आहे फोटो दाखवून विकत घ्यायला? शर्मी, बी केअरफुल हा, काहीतरी गडबड दिसतीये. ध्यान देव बाबा, सारखी मोबाईल मध्ये मेसेज करत होती.
अगं तुझ्या जावयाशी भांडण झालंय का तिचं? नाही समजो हो बाई. नाही अगं असं काहीच नाहीये. ये जो लग्न आधी एवढं भांडते ना तर मग तर लग्न व्हायच्या आधीच मोडायचं. हा काय बोलतीयस काय तू? नाही नाही मी आपलं सांगितलं का. सांभाळ हा बाई. चल येतो आम्ही. टेक केअर. हा बाय. चल गा. थोडा त्रास होत असेल तर मी येईन ना तुला सोडायला रोज. अरे तसं नाही, पण सायकल का नको? काही कारण आहे का? उगाच हट्ट करू नकोस, जेवून घे. हा दादा मामा मी काय म्हणतो, सायकल घ्यायची नाही. अरे पण विषय संपला. असे का वागतायत हे? त्या सईच्या जिभेवर काळा तीळ आहे वाटतं. मी पण मागे हटणार नाहीये. बर, समजा मी तुला सायकल घ्यायला परवानगी दिली, पण मग दादा आणि भाईचं काय? ते नाही परवानगी देणार. अरे पण का नाही? काहीतरी कारण असेल ना. ते तू त्यांना विचार. आपण सकाळी विचार, आता नको. आता जाऊन झोप. दमलायस ना? नुसतं नंदी बैलासारखी मान हलवू नको, जाऊन झोप जगा. पण ऐक ना, म्हणजे सायकल असली कसं रोजचं रोज ऑफिसला, म्हणजे मामा करत तिथे ऑफिसला पोहोचेपर्यंत जीव जातो. अरे त्यापेक्षा जरा पहाटे लवकर उठलेलं बरं नाही का? नाही बरोबर, पहाटे उठलेलं बरं. जा झोप. चल. तुझं ते दूध संपलं असेल तर ग्लास धुवून ठेवतो आत्ताच. नाही, माझं पिऊन झालं की ठेवीन मी. तू काळजी करू नकोस. जा झोप. लवकर उठायचं ना तुला. हो येतो. हा जातो. आदित्य, हा बस इकडे बस. हे बघ माझं ऐक. सायकल नको, सायकलचं डोक्यातून काढून टाकतो. नीट करायचं. टायर मध्ये हवा आहे की नाही ते चेक करायचं रेग्युलर. आणि रस्त्याच्या कडेने डाव्या बाजूला सावकाश सायकल चालवत जायचं. हे बघ, हे सगळे नियम पाळणार असलास ना तरच तुला सायकल घ्यायची, नाहीतर घ्यायची नाही. नाही, मी ठेवतो सगळं लक्षात. नक्की? हो हो. बरं ठीक आहे, घेऊ. चला उद्या. येस. एक मिनिट, चाललास कुठे? हे घे आत्ता, बाकीचं उद्या घे. थँक्यू. पटवलं मी त्यांना. हा म्हणजे आधी ऐकत नव्हते पण नंतर दिली त्यांनी परवानगी. का म्हणजे कशी काय? अरे गरजच काय आहे? अगं आता किती वेळा तेच 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 बोलायचंय आपण. हे बघ, उद्या मी सायकल घेतोय म्हणजे घेतोय, आणि तू ती बघायला यायची आहेस. मी आपल्या टपरीवरती आणेन नंतर तुला दाखवायला. मला तुझ्या सायकल मध्ये इंटरेस्ट नाहीये आणि तुझ्यातही इंटरेस्ट नाहीये. गुड नाईट, बाय. अरे चक्रमच आहे. मी सायकल घेतोय, हिचं काय बिनसतंय? ते काही नाही. सायकल उद्या म्हणजे उद्याच घ्यायची. ढकलत घेऊ नये. हल्ली ट्रॅफिक जाम असतो आणि लोक कशाही गाड्या चालवतात. मामा, अरे सायकल मी काय घरी चालवायला घेतोय का? रस्त्यावरती चालवायची म्हणजे वाहनं असणारच ना. अरे हो, पण जपून ये. हा हो हो. आणि पडू बिडू नकोस. अरे लहानपणीचे दिवस आठवले की जीव वर खाली होतो. हो, काळजीपूर्वक चालवेन. ठीक आहे. बरं ये. तू घरी आलास की आपण सेलिब्रेशन करू तुझ्या नवीन सायकलचं. हो हो, आता ठेव, नाही तर उशीर होईल मला. नाही, निघ. सायकल घेतोय, ही सई आली पाहिजे पाहायला, तर पुन्हा नखरे करेल. जा रहे हो का? हो, मैत्रिणीलाच. दुसऱ्या. दूसरी? हा, सायकल घ्यायला चाललोय. आप और साइकिल? देखो यहाँ पे कोई साइकिल वापस नहीं आता है. त्याला काय झालं?
आपण सुरू करू. देख लो कहीं आपका मजाक वहां उड़ाया जाए. The mobile number you have dialed is currently busy. Please try again later. चक्रम गायबच झाली. मेसेज नाही, फोनही कट करते. कुठे असेल हे? नवीन फोन घे. फोन नको 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 फोन नको. तू नवीन लॅपटॉप घे. लॅपटॉप नाही तर जाऊ दे. आपण ना तुला रिंग ऑफ डायमंड घेऊया. डायमंड रिंग डॅडू नकोय मला. ठीक आहे. आता ह्या गोष्टीला ना तू नाही बोलूच शकत नाहीस. आपण ना तुझ्यासाठी नवीन गाडी घेऊया. पॅम पॅम. नकोय मला. मग काय हवंय काय तुला? सायकल. ट्रिंग ट्रिंग. सायकल घेऊन निघालोय. टपरीवर पोहोचतोय. राग सोडून दे. तुझ्याच हातून उद्घाटन करायचंय. वाट बघतोय. नक्की आहे. तू आल्याशिवाय ती चालवणार नाही. तू आली नाहीस तर सायकल परत देऊन टाकेन. चाललोय मी. बघ कसा दिसतोय. नको तू जा. अरे चल ना. मस्तपैकी धमाल करूया. डिनर घेऊ, डान्स करू आणि एन्जॉय करून परत येऊ. चल लवकर. डॅडू मला नाही यायचंय. तू जा ना. बेटू. डॅडू प्लीज. हट. मला तुझी सायकलही नको आणि तू पण नको. मी येणार नाही. ह्यापुढे मी सायकल चालवणार नाही. ही सायकल देऊन टाकतो. करूया. आधी कुठे चाललात? आता नारळ फोड. ओके. हे सायकलवर नाही. मग ते मला ते पकड. नाईस. कॉंग्रॅच्युलेशन्स. चल मग आता डबल सीट राईड दे. डबल सीट. हे बघ सायकल तुझी आहे. ती चालवण्याचा पहिला मान तुझा. माझ्याशिवाय तू सायकल चालवणार नाहीस. त्यामुळे दोघं एकत्र चालवूया. म्हणून डबल सीट. अगं सई. सारखं काय असं माझ्या मागे 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 फिरताय. आणि तुमची ती मुलगी काय मोठी मिस इंडिया लागून गेली आहे की तिच्या मागे दिवस रात्र फिरेन मी. ए तोंड सांभाळून बोला तू. मला बोलायचंच नाही हो तुमच्या मुलीबद्दल. तुम्ही भाग पाडताय. नाहीतर त्या मारक्या म्हशीच्या वाटेला कोणाला जायचंय. म्हैस.
म्हैस बोललास तू माझ्या पोरीला तुझ्या तर? हो म्हैस, आणि तिला म्हैस म्हणणं ऍक्च्युअल म्हशींचा अपमान केल्यासारखं एवढी डेंजरस आहे तुमची मुलगी. वाटेल ते बोलतोय. ए झिरो, नाव नाही घ्यायचं माझ्या सईचं. चल बोल पटकन, कुठे गेली ती? हे बघा, ती इथे नाहीये हे नक्की. कुठे आहे ते मला माहित नाही. ती इथे आहे हे नक्की, आणि तू निघ. नाही ना, तू इकडे काय करतेस? परत जिंकले मी. अरे वा, हॅट्रिक. नशीब जोर करतोय तुझ्या. नशीबच नाही, याला हुशारी सुद्धा लागते. तशी हुशारच आहेस ग तू, पण जरा सईकडे लक्ष दे ना तुझ्या. म्हणजे नाही म्हणजे हल्ली आपल्याकडे काय चाललंय माहितीये ना, ड्रायव्हर काय, जिम ट्रेनर काय, मॅकॅनिक काय, काही नेम नाही ग या पोरींचा. नाही म्हणजे माझी सई माझ्या शब्दाबाहेर घराबाहेर सुद्धा जात नाही. लग्न वगैरे खूप दूरची गोष्ट अगं. कुठे? काय झालं तुला? तू प्लीज शांत होशील, शांत होशील इथे बस. आता शांत नाही. काय झालं? कोण कुठे? सई, सई कुठे आहे? अरे सई तिच्या खोलीत आहे. नाहीये ती तिच्या खोलीत. ती खरंच तिच्या खोलीत आहे. आम्ही सगळे मगाचपासून इथेच आहोत, हो की नाही? हा, नाहीये ती घरात. मी आता तिला पाहिलं रस्त्यावर, डबल सीट, त्या मेकॅनिक बरोबर. कोण? कोणा बरोबर डबल सीट? बापरे, कोणी नाही. तुला कळतं का कोणासमोर काय बोलायचं? तू चल चल इथे चल. तर मी सांभाळ हा. असे चटकतात हा मुली. अगं, अविवाहित मुलगी म्हणजे खुली तिजोरी. नाही सांभाळली ना तो लुटलीच जाणार. त्या रे शो. काय बोलतेस काय तू? मी बोललो होतो ना तुला. कुठे गेली मुलगी? ऐक ना, ऐक जरा. संपलं संपलं सगळं. सई? बेटू, बेटू कुठे होतीस तू? झालं का? नाही ते जाऊ देत. ते मगाशी शपथ घेतली त्याचं काय? त्याच्या चांगल्यासाठीच घेतली मी. त्याला टेन्शन आलं असतं तर. पण मला सांगा, तुम्ही खरंच त्या मेकॅनिक सोबत होतात? हो. तुमचं दोघांचं काही? ओ काका, तसं काही नाहीये. आमची छान मैत्री आहे. बरं तुम्ही आता जा लवकर, नाही तर परत हा काली ना आपली वाट लागेल. या आदित्यसाठी केवढे जुगाड करतेय मी, आणि हा तिथे असेल बिंदास. त्या बायकोसाठी राखून ठेवू काय? अरे पण येऊ तर दे आधी त्याला. तुला सांगतो, आदित्य असा मस्त नवीन कोरी सायकल कागद बिगद लावून तसाच्या तसा येणार आहे. बघू दे. दादा, तू सायकलची पूजा कर आणि मगच सायकल बाहेर काढूया. एक मिनिट, आधी नारळ वाढवायचा मग पूजा. नाही नाही, हे बघ, आधी हळद कुंकू हार मग नारळ. ठीक आहे, ठरलं. आधी हळद कुंकू हार, मग नारळ वाढवायचा आणि मग सायकल काढायची. मग नाडी किती कापायची? अरे हो, ते राहिलंच. अरे आला, ये हारबीर घेऊन ये. हे काय? हार, हळद, कुंकू, अरे काय रे, तू सायकल चालवत घेऊन आला सरळ घरी? पण सुनेचा पत्ताच नाही. मग ही पूजा केली कोणी? अरे सायकलवाल्याने. का? त्याला माहिती आहे ना आपल्या घरी कोणी बाई माणूस नाहीये. मग त्याला वाईट वाटलं, म्हणला पूजा करू का? मी म्हणलं कर, आता एवढं करतोच सर. बघ दादा, असं होतं
म्हणून घरात बाई माणूस पाहिजे. होईल, सगळं होईल. कसं? आधी तुम्ही जेवायला चला, मग मी तुम्हाला आदित्यच्या होणाऱ्या बायकोचा फोटो दाखवतो. काय मुलगी म्हणजे खुली तिजोरी, तिचं रक्षण करायलाच पाहिजे. नाही जाऊ देणार. काय चाललंय तुझं? असं का वागतोयस तू? हे असायचं ना, टेन्शन वाढत चाललंय. तिच्याकडे दुर्लक्ष केलं ना तर ती हातातून निसटून जाईल. तिच्यावर विश्वास ठेवायचा म्हटलं तर ती आपल्या मागे काय करेल काय सांगता येत नाही. बांधून ठेवायचं म्हटलं तर प्रेम आड येतं. काय करायचं या मुलीचं? जीवाला घोर लागलाय नुसता. ठरलं. काय काय ठरलं? सईच्या लग्नाची घाई करायची आपण. सईला समजण्याच्या आधी तिचं लग्न ठरवायचं आणि उरकून सुद्धा टाकायचं. अरे पण नुसती घाई करून काय फायदा आहे? मुलगा नको मिळायला? मग तू पण चालव ना. ए हो, मला आवडली पण मला चालवता नाही येत सायकल. काय? तुला सायकल चालवता येत नाही? कुणाला सायकल चालवता येत नाही? अरे नाही, तो साई प्रसाद बिराजदार म्हणलं ना. काय रे, तुला सायकल कशी रे चालवता येत नाही? शिकवली नाही वाटतं रे कोणी तुला? हा? अरे मी ना लहानपणी डॅडूला एकदा म्हटलं होतं की मला सायकल शिकव, पण त्यावेळेला तो मला म्हणाला की नाही, सायकलवर नाही फिरायचं, 4 व्हीलरने फिरायचं. तू टेन्शन घेऊ नकोस, मी शिकवतो तुला. सिरियसली? खरंच शिकवशील तू? व्हाय नॉट? म्हणजे तू मला एवढे मैत्रीचे धडे देतेस तर मी तुला बॅलन्सिंग करायला नक्कीच शिकू शकतो. त्याच्यासाठी तू लग्न करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुला मुलगी बघावी लागेल. मग जरा सुट्टी वगैरे असेल तेव्हा भेटूयात ना, असं घाई गडबडीत कशाला? अरे हो, मग उद्याच सुट्टी आहे की? मला नाहीये. सुट्टी नाहीये? सुट्टी नाहीये? अरे म्हणजे मला जावं लागणार आहे ऑफिसला. बॉसनी बोलवून घेतलंय, खूप महत्वाचं काम आहे म्हणलं, त्यामुळे आपण नंतर कधीतरी बघूयात. उद्या पूर्ण दिवसात अजिबात जमणार नाही म्हणतोस? नाही ना, उद्या शक्यच नाहीये. ठीक आहे, परवा तेवढा लवकरच ठरवा. काय पण उद्या एवढं महत्वाचं काम आहे तरी काय? म्हणून जरा असा रिच दिसावा म्हणून असा रिच तयार झाला. रिच? अरे गुंड दिसतोयस, गुंड. हे काय गळ्यात बिळ्यात? शशी, सईला जो मुलगा बघायला येतोय तो डॉक्टर आहे, गुंड नाहीये. पण यात काय वाईट आहे? मी 5 पर्यंत मोजले. आज जायचं आणि डिसेंट कपडे घालून यायचे. अगं पण नवरा म्हणून काहीतरी लाज ठेव रे बाबा माझी. अरे पण 1 2 3 जातो. चंदू. जी बाई साहेब. झाली का सगळी तयारी? नाही, होतीये. होतीये म्हणजे आपल्याकडे वेळ नाहीये, पाहुणे येतील कुठल्या क्षणी. स्क्रीन चल निघ. ए चहा आणि आईस्क्रीम हे? हो, आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये श्रीमंती दिसलीच पाहिजे. आपलं ना फर्स्ट इम्प्रेशन असं जबरदस्त पडायला पाहिजे त्यांच्यावर. म्हणजे आपलं घर बघितल्यानंतर त्यांनी होकार द्यायला हवा. अरे ते तू सोडूनच दे. मी असा बोलायला लागलो ना की बघच तू. त्याचीच भीती वाटते मला. अरे पण आता म्हणून बाबा मी रिक्वेस्ट करते, आज जरा त्यांच्या समोर कमी बोल. हा, तो मुलगा इथे येऊन बसेपर्यंत तिला थांग पत्ता लागू द्यायचा नाहीये. हे जे सगळं प्लॅनिंग आहे ना ते सिक्रेट आहे, तुझं आणि माझं. ओके. हे काही कायचं नाहीये. खूप महत्वाची माणसं येणार आहेत, तुला थांबावंच लागेल. पण मम्मा मला गेलं पाहिजे. का? एवढी काय इमर्जन्सी आहे? हो, इमर्जन्सी आहे म्हणून तर गेलं पाहिजे. मला जोपर्यंत कारण कळत नाही तोपर्यंत मी तुला कुठेही पाठवणार नाही. आणि कारण जर का पटलं तर विचार करेल. मम्मा नैना, तिचं काय आता? तिच्याच घरी इमर्जन्सी आहे म्हणून तर जातीये. असं होय? मग चल मी पण येते. चल चल. डॅडू तू सांग ना मम्माला, खरंच इमर्जन्सी आहे म्हणून जातीये, लवकर येते परत. अगं ते ठीक आहे, तुमचा विश्वास नसेल ना तर तुम्ही दोघं तिच्या घरी जा, मी माझ्या बेडरूम मध्ये जाते. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग ताई. चहा देऊ का? आत्ताच बनवलाय, एकदम गरम. नाही नको, मी नंतर घेते. दादा तो आदित्य नाही ना आला इथे अजून?
ते तुम्हालाच माहिती. नाही म्हणजे काय होतं ना, ऍक्च्युली आम्ही भेटणार असं ठरलं होतं इथे, पण एक साथ यायचं ना ताई, सगळे येतात तसे. म्हणजे सगळे म्हणजे आमच्याकडे कॉलेजची जोडपी येतात, एकत्रच येतात आणि एकत्र जातात. जोडपी? कपल हो. दादा काय करणार? OMG, सिरियसली घरी खोटं बोलून आलाय? अरे एक मिनिट दादा, खोटं. एक मिनिट मला एक मोठी अनाउन्समेंट करायची. आदित्य कश्यप हे घरी खोटं बोलून आलेले आहेत आणि अगं तुझ्यासाठी केलं, तू मलाच कशाला इन्सल्ट करतेस? माझ्यासाठी? बर ओके. तुलाच प्रॉमिस केलं होतं ना, म्हणून बोललो खोटं. टांग द्यायची नाही ठरलं होतं ना. ओके. तू काय घरी सांगून आलीस? अरे मी सांगितलं की नैनाकडे इमर्जन्सी आहे, त्यामुळे जावं लागेल. हे तू त्या नैनाला सांगितलंस ना, नाहीतर ती मॅड तुझ्या घरी जाऊन पोचायची. हाय, सई आहे का? म्हणून मी त्याला शोधायला पाठवलंय. मी निघू. सईला कुत्र्याच्या केसांची अलर्जी आहे. मला माहितीये, म्हणूनच ती त्याला लांबूनच ओळखते. जवळ नाही जात. इथं नाही ना आलाय कुत्रा. हा मी निघू. नाही ना? तू खरं बोलतेस ना? तू जर का खोटं बोलत असलीस आणि तू पकडली गेलीस तर माझ्या घरात पुढे पाऊल नाही ठेवून देणार तुला. नाही मी खरंच बोलते आंटी. बाय. तुझ्या 4 व्हीलरला 4 व्हील्स असतात, त्यामुळे तुला बॅलन्स नाही करायला लागत. इथं त्याची जबाबदारी आपल्यावर असते. अरे मी कित्येक जणांना पाहिलंय सायकल चालवताना. एवढं काय चालवतो? अरे सरक तू. ऐक आधी स्टँड काढायचा. मी मागणं धरू का? तुझा बॅलन्स होईपर्यंत पकडतो मी, नंतर तू आपापली चालव. हे बघ, धरलं मागणं आणि आता सरळ स्ट्रेट लाईन मध्ये चालायचं. मार धक्का. लो तुम्ही घ्या ना, काजू आहे, बदाम आहे. समोसा सांगू काय? अहो ऍक्च्युली आमच्या सगळ्या वेळा ठरलेल्या असतात. आता थेट दुपारचं जेवण. ओ अच्छा. आमचा सुयश वेळेच्या बाबतीत अगदी पक्का आहे, म्हणजे लहानपणापासूनच. त्याच्या अगदी भुकेच्या, अभ्यासाच्या सगळ्या वेळा ठरलेल्या असतात. म्हणूनच आम्हाला मुलगीही तशीच पाहिजे, वेळेच्या बाबतीत अगदी पक्की, अत्यंत संस्कारी. आपली सई म्हणजे एकदम गुड गर्ल. हा जिथे जाईल तिथे सुख नेईल. अरे तुम्हाला सांगू, आमची सई मानवर करून बघत पण नाही. तिला असं सांगावं लागतं, ए बाळा असं वर बघ नाही. अरे पण आहे कुठे तुमची सई? हो ना, आता आमची उत्सुकता वाढली आहे तुमच्या सईला भेटायची. हा शर्मी, जरा लवकर बोलव ना, घाई झाली आहे ना बघायची. काय गेली कुठे ती? परत काय सटकली नाही ना? नाही काय ते मी आदित्यच्या सायकलवरून पडले, मम्माला सांगितलं तर वाट लागेल. मला खरं खरं सांग, अशी कशी पडलीस तू? सई, मी काय विचारतेय? अगं कशी पडलीस तू? मी कधीपासून फोन लावते तुला, फोन का नाही उचललास? कुणासोबत होतीस? खरं खरं सांग. मग काय बोलतीयस तू?
सगळ्या गोष्टी तुला सांगूनच करते ना मी. पडतीये ते सुद्धा तुला सांगून पडू का? तू पडलीसच कशी पण. तू आणि डाडूच म्हणाला होतात ना की वेळेत घरी ये. धावत होते, कळलं नाही, लक्षात नाही आलं, अडखळले आणि पडले. लक्ष कुठे होतं तुझं? मला तोंडावर पाडलं असतंस. पण आता नाही. आता तुला बाहेर यावंच लागेल. मी येणार नाही. यांना काय सांगू मग? मला काय विचारतेस? मला विचारून बोलवलं होतंस यांना? तू आगाऊपणा करू नकोस. हा, पटकन तयार हो आणि बाहेर ये. मी वाट बघतीये. 10 मिनिटात ये बाहेर. काही झालं तरी मी आदित्यच्या सायकलवरून पडले हे मम्माला समजता कामा नाही. त्यामुळे मग बरी आहे तुझी? हो अरे अगदीच. हे काय सायकलला काय आलं? अरे का पडलंच की काय? अरे सायकल मोड दे, तुला कुठे लागलंय का? नाही धडपडत असतोस नुसता. तुला सांगितलं होतं ते हेल्मेट वापर, निगाड वापरायचं नाही. अरे मला काय अरे मुका मार लागला असेल, उद्या कळेल तुला. अरे काही नाही झालंय. नाही तू पडलाच आहे. बघितलंस म्हणून आम्ही सांगत होतो सायकल नको. अरे मामा खरंच मला काही झालं नाहीये. मग हे काय लागले सगळं माती? सायकल पडली, मी नाही. कशी पार्किंग मध्ये लावली होती मग पडली. हा म्हणजे वारा आला असेल रे. प्रेमाची झुळूक आली असेल आणि त्या धुंदीत तोल गेला असेल. प्रेमाची झुळूक नाही. अरे नाही हे साई बिराजदार ते ऑफिसचं जरा काम आहे. साई बिराजदार. हॅलो हॅलो, बरी आहेस का ग? नाहीये बरी. ओ लागलं का ग फार? डोक्याला शॉट. अरे मागेच लागलेत माहितीये. आणि हा जो कोणता मुलगा आहे ना तो डॉक्टर बिक्टर आहे, भरपूर रिच आहे, पैसेवाला आहे आणि थोडक्यात मॉम आणि डॅडू साठी एकदम आयडियल घर जावई आहे. आणि तुझ्यासाठी? मला लग्नच करायचं नाहीये. कधीच? का? तुला करायचंय? एक मिनिट, माझा नाही विषय चाललाय. मला नाही बघायला मुलं आली. तू काय करणार ते सांग. साई लवकर बाहेर ये. माझा अंत बघू नकोस, नाहीतर हाताला धरून बाहेर काढेन तुला. बापरे, विषय गंभीर दिसतोय. असू दे. ही मस्त आयडिया आहे. मला का नाही सुचलं असं काही करायला? कमाल. तू कमाल आहेस. मी करते असंच. येस, पण सांभाळून. हो रे हो. तू ठेव फोन. बाय बाय. एक मिनिट थांब. प्लीज एक काम कर ना. तू रेडी झालीस ना की बाहेर जायच्या आधी एक फोटो काढून पाठव ना मला. जरा मलाही बघू दे सजवलेली मार्की म्हस कशी दिसते ते. तू रेडा आहेस. तू मारकुटा रेडा. ओके बाय. तुम्हाला सांगतो, माझा पण एकदा असा ऍक्सिडेंट झाला होता. काय आहे, मी ती लुंगी घालतो ना सिल्कची, तसं दादरावरून असं उतरत होतो आणि पायात लुंगी अडकली आणि असा गडगडत खाली आलो. तेव्हापासून असा वेड्यासारखा बडबड करतो. जोक करते ही. विल यू प्लीज कॉल सई? नाही, जेन्युअनली उशीर झाला, मला हॉस्पिटलला पोचायचंय. प्लीज. सई येत नसेल ना तर आपण परत दुसरी अपॉइंटमेंट घेऊ. नाही, मी आणते तिला. मी स्वतःहून जाते. काय रे, काय बघतोय? कुठे काय? नाही, मोबाईल मध्ये. कुठे मोबाईल? काय आहे रे? मुलीचा फोटो आहे. काही काय मुलीचं नाही रे. नाही मग दाखव ना. का पण? अरे काही नाहीये ना, मग बघू दे ना मला. अरे ते फॉरवर्ड रे, उगाच पाठवत राहतात कोणी. हो, मग तेच बघू दे ना मला. दे. हा दे.
आदित्य, दादा मामा बोलवतोय. आलो रे. नक्की कोणीतरी मुलगी आहे. कोण आहे ते शोधलंच पाहिजे. नाही काय, पेशंट समोर आल्यानंतर जर विचार करत बसलो तर ट्रीटमेंट द्यायला उशीर नाही का होणार. आम्हाला अशी क्विक निर्णय घ्यायची सवय असते. हो, आणि जर निर्णय चुकला तर तो पेशंट गेलाच नाही का. आयुष्यात रिस्क तर घ्यावीच लागते. मग मला पसंत करून तू रिस्क घेतोयस असं नाही वाटत आहे का तुला? नाही. बरं, लग्न करण्यासाठी प्रेम असणं गरजेचं आहे असं नाही वाटत? माझं माझ्या बायकोवर प्रेम असणारच आहे. आणि तू झालीस तर तुझ्यावर. ओके, म्हणजे तुझं त्या व्यक्तीवर नाही तर बायको या टॅगवर प्रेम असेल. तसं समज. हिची जखम झाली ना हाताला, त्याला लवकरात लवकर औषध लावून इंजेक्शन घ्यायला हवं, नाहीतर त्रास होईल. साधी जखम नाहीये. आय एम शुअर ऍक्सिडेंट झाला. सायकलवरून पडला आता. काळजी घ्या स्वतःची.